गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि या चर्चा सुरू असतानाच ठाकरे बंधूंनी कुणालाही पत्ता लागू न देता पुन्हा एकदा एकमेकांची भेट घेतली आहे। उद्धव ठाकरेंनी आज सकाळी अचानक राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ते पोहोचले। दोघांमध्ये जवळपास 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। आगामी मनपा निवडणुकांबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर उद्धव ठाकरे यांच्या सोबत संजय राऊत आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते। ठाकरे बंधूंच्या या वाढत्या भेटीगाठी या मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येण्याचे द्योतक मानलं जातंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात कधीच झालेली आहे। आज सुद्धा आम्ही ठाण्यामध्ये सर्वपक्षीय म्हणजे अविनाश जाधव मनसे असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, मला वाटतं सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी हा जो या ठिकाणी प्रभाग रचना या संदर्भामध्ये हरकतीसाठी आजचा दिवस होता। आमच्या ज्या काही बैठका आहेत त्या आता अधिकृतरित्या सुरू झाल्यासारखं आहे आणि जे काही महाराष्ट्रात चालू आहे त्याला एक उत्तर देणं खूप गरजेचं होतं। तो दोघं भाऊ एकत्र आल्यावर महाराष्ट्रात यांच्या पुढचं राजकारण कशा प्रकारे होईल हे विरोधकांना कळलेलंच आहे। तो आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आणि नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना दोन पक्ष एकत्र आल्याच्या नंतर काय घडू शकतं हे संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहिल्याशिवाय राहणार आहे। त्या दृष्टीने या बैठका आमच्या आता सुरू झाल्या। राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत तो आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात। मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट जाऊच राहतात। त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना। महायुतीवर कुठलाच परिणाम नाही। महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे।